मेघालयमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मेघालय राज्याच्या शिलाँग या शहरापासून जवळजवळ 80 किलोमीटरवर असलेल्या मॉलिंगबना या गावी आज आपण जाणार आहोत। त्या गावात रिव्हर ॲक्टिव्हिटी आणि स्प्लिट रॉक ट्रेक आपण करणार आहोत। आम्हाला इथे आता स्नेक दिसला। ऐसा लग रहा है कि कार्विंग किया है यहाँ पर। आरामात या तू काही नाही होणार। शिलाँग पासून अवघ्या 3 तासावर हे गाव आहे मॉलिंगबना। निसर्गाच्या कुशीत डोंगर कपाऱ्यावर वसलेलं हे गाव आहे। तसं तर संपूर्ण मेघालयच 3 हिल्स मध्ये डिवायडेड आहे, गारो हिल्स, खासी हिल्स आणि जयंतिया हिल्स। तर हे मॉलिंगबना जे गाव आहे ते आहे ईस्ट खासी हिल्स मध्ये। जी पहिली ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत ती आहे स्प्लिट रॉक ट्रेल। गेट बनवलेलं आहे मस्त, एकदम शांत शांत आहे, कसलाच आवाज नाही, आमचाच आवाज आहे काय तो। ते जे स्प्लिट रॉक आहे ना इथून आपल्याला दिसतंय, हा एक मोठा दगड आहे आणि त्याच्या मध्ये पडलेल्या स्प्लिट म्हणजेच भेगेमधून आपण ट्रेल करणार आहोत। अंधेरा आहे एकदम। बटरफ्लाय ते बघ काय काय बांधलेलं आहे। एकदम सांभाळून जावं लागतं पारंब्या झाडाच्या। This is like that 13 Lives movie. Another experience. डोकं सांभाळून जावं लागेल ना, आता टकला फुटेल। अंधारातून वाट काढत पुढे आल्यानंतर कळलं की आता इथून आपल्याला खाली उतरायचं आहे। आम्ही आमच्यासोबत त्याच गावामधला गाईड घेऊन आलोय आणि त्याचे सगळे डिटेल्स मी पुढे देईनच। आता आपल्याला पण खाली जायचं, तिकडे खाली शिडी आहे। लढाई बॅटल पे जा रही हूं मैं। हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी। अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेले आहे मी, आता परत अर्धा रस्ता जायचं। असं खालून वर बघितल्यावर सुंदर असं दृश्य दिसतं। शिड्यांचा एक टप्पा गाठल्यानंतर असा दगडांचा एक टप्पा येतो, जिथे आपल्याला हे दगड ओलांडून पुढे जायचंय। वहां से आए, यहाँ पे वो डेविल्स फिंगर है, डेविल्स किचन है, आणि तिथे आपण आता वर पोचलोय। ही संपूर्ण ट्रेल अशीच आहे, मध्ये दगड आहेत, मध्ये शिडी आहे, वर खाली करत करत छोट्याच्या या गॅप मधून आपल्याला ट्रेल पूर्ण करावी लागते। हा एकूणच दगड तुम्ही बघितलात तर असं वाटतं की कोणी खरंच चिरा पाडल्यात की काय या दगडाला बसून बसून। ऐसा लग रहा है कि कार्विंग किया है यहाँ पर। ये जो खाली वो बनाया ना, वो फूड के लिए। असे छोटे छोटे खूप सारे पॅचेस आहेत जिकडून येऊन आपल्याला अशा अंधारी ठिकाणून बाहेर पडायला लागतं आणि परत इथून शिडीवरून खाली उतरायचं आपल्याला। या भागामध्ये लवकर अंधार पडतो। आता सूर्यास्ताची वेळ होत होती, त्यामुळे आम्ही इथे मोबाईलची टॉर्च लावून पुढे पुढे जातोय, एक एक पाय सांभाळून टाकत। आमचे जे ड्रायव्हर आहेत ते सुद्धा आमच्या सोबत आलेत। नहीं, आपने किया था पहले ऐसा? ये मैं तो चलते रहता हूँ। अच्छा, ये तो आते रहता है। लेकिन फर्स्ट आया हूँ मैं भी। अच्छा, लेकिन ऐसे ऐसे मैं पहाड़। हाँ, ओके, मतलब स्प्लिट रॉक आपने पहली बार किया। तृप्ति से हाय। मैं आता हूँ उधर, मैं उधर आता हूँ। हाय। अच्छा, हाँ, जाओ चलो। आरामात या तू, काही नाही होणार, इथून पडणारच नाहीस तू। ते पाय पुरायला पाहिजे ना। This split rock same like Manjimal boys. Yeah, that's what I told her. Manjimal boys, yeah. Yeah, only Manjimal girls. खूपच छान अनुभव आहे हा। ज्यांना ट्रेल करायला आवडतं, ट्रेक्स करायला आवडतं, त्यांच्यासाठी एकदम पर्वणीच आहे। निसर्गाच्या सानिध्यात असं काहीतरी आहे जे आपण करू शकतो। फायनली भाई, नॉट फायनली अंधेरा कायम रहे। हमारे ग्रुप के 2 होशियार
बकरा बनाते बकरा, उनको बकरा बनाते हुए हम लोग देख रहे कैसे जा रहे हैं, फिर हम जाएंगे। हमारी तीसरी बकरी जा रही है। मॉलिंग बनामध्ये जिथे आपला स्टे असतो तिथूनच आपल्याला ऍक्टिव्हिटी बद्दल माहिती मिळून जाते। जर मॉलिंग बनामध्ये स्टे नसेल तर वन डे येऊन सुद्धा लोक ही ऍक्टिव्हिटी करून जाऊ शकतात परत आपल्या स्टे साठी। ये यू वोंट इमेजिन कि यहाँ से भी लोग आ सकते हैं। मॉलिंग बनामध्ये स्टे असेल तर तो जास्त सोयीचा होतो, जसं की तुम्ही मग बाकी पण ऍक्टिव्हिटी करून इथून मग परत चेरापुंजी किंवा शिलाँगला जाऊ शकतात। हा पूर्ण परिसर जवळजवळ टुरिझमवरच चालतो आणि निसर्गाने इतकं सगळं सुंदर दिलंय तर इथली लोक सुद्धा तशीच काळजी घेतात। जसं महाराष्ट्रामध्ये आपल्या गड किल्ल्यांना ट्रेकिंगसाठी इझी असे शिडी वगैरे असतात, तसंच इथे सुद्धा दिसतं। स्प्लिट रॉक के में एक टार्जन मिल गई है। बाकी काही नाही, ट्रेल पूर्ण झाल्याचा आनंद। इनको इनको किसी ने काटा हुआ है लगता है। असा हा 1.5 तासाचा ट्रेल आमचा पूर्ण झाला। बाहेर पडल्या पडल्या आमचं स्वागत इतक्या सुंदर सनसेटने केलं। कॉटेज वरून अजून छान सनसेट दिसतं म्हणून आम्ही लगेच परत फिरलो। वा वा, काय सुंदर व्ह्यू आहे। इथे दरी आहे आणि इथे आम्ही मस्त उभे आहोत। यार कल सनसेट तक रुकना पड़ेगा क्या हम लोग को इधर? नाही नाही, आणि तिकडे बांगलादेश आहे। तिथे सपाट दिसतं ना, ते बांगलादेश आहे। हा हा, हे जे दिसतंय हा बांगलादेशचा एरिया आहे। म्हणजे आपण भारत आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर आहोत आणि आज आम्ही इथे राहणार आहोत। हे आमचं आहे होमस्टे, गॉर्ज व्ह्यू होमस्टे। हा होमस्टे अगदी क्लिफवर बांधलेला आहे त्यांनी। 2च कॉटेजेस आहेत पण सुंदर रम्य अशा ठिकाणी हे कॉटेजेस त्यांनी बांधलेले आहेत। याच वर्षी याचं इनॉग्रेशन झालंय। तो मॉलिंग बना मधला पहिला दिवस असा स्पेंड केलेला आहे आणि आता आम्ही चेक इन केलेला आहे आमच्या रूम मध्ये। आपली रूम दाखव मुली। आम्ही कपडे सगळे अस्ताव्यस्त ठेवलेले आहेत। ही आमची रूम आहे सुंदर अशी। ही रिमोट प्लेस असल्यामुळे इथे रेस्टॉरंट्स वगैरे नाही आहेत, सो इथे जे कॉटेजचं जेवण आहे खासी डिनरच आम्ही प्रिफर केलं। कॅम्प फायरची तयारी चालू आहे। मस्त चांदण्या पडल्यात, कॅमेरामध्ये दिसणार नाही चांदण्या। त्याच्यात आम्ही करतोय कॅम्प फायर। कॅम्प फायरचे थोडेफार चार्जेस घेतात, पण इथे इतकी थंडी असते की कॅम्प फायर आपल्याला घ्यावंसं वाटतं, जेणेकरून आपण बाहेर बसून चांदणे बघू शकतो, चांदण्यांमध्ये फोटोग्राफी करू शकतो आणि एकूणच त्या परिसराचा आनंद घेऊ शकतो। ओम भगभुगे भगनी भागोदरी भ्योनी ओम भट स्वाहा। इथे इतका अंधार असतो की तुम्ही गॅलेक्सी सुद्धा स्पॉट करू शकतात। पावणे 6 वाजलेले आहेत आणि इथं मस्त वातावरण झालेलं आहे। छान गार हवा सुटली आहे, पानं फुलं झाडं मस्त हलतायत आणि हे आमचं कॉटेज। मस्त सूर्योदय बघूया आपण। इथे वेस्ट टॅगाला आपण इथे सनसेट बघितलं होतं आणि आता इथे जाणार आहेत आपण सूर्योदयासाठी। पूर्ण कव्हर करून आलोय, थंडी लागते, बंद हो रे। माझ्या मागे सूर्योदय।
Here the fun begins. आता आम्ही निघालोय नेक्स्ट एक्साइटिंग ऍक्टिव्हिटी साठी, रिव्हर कॅन्योनिंग. सिक्रेट रोड टू रिव्हर कॅनोइंग. तसं थोडासा रस्त्यामधून जंगलातून वगैरे हा रस्ता जातो आणि तिथून आपल्याला रिव्हर कॅन्योनिंग करायचंय. मेघालयच्या जंगलांमध्ये आम्ही आता फिरतोय. आता हा रोनाल्डसन आम्हाला कुठे घेऊन जातोय माहित नाही. काय रे रोनाल्डसन? हाय, कसा आहेस तू? उसको हिंदी नहीं मराठी सिखा दूंगी मैं. हा तोच गाईड आहे ज्याने आम्हाला काल स्प्लिट रॉकला नेलं होतं आणि आज आम्हाला रिव्हर कॅन्योनिंगला नेतोय. गाडी आपल्याला जिथे सोडते तिथून हा फक्त 10 मिनिटाचा रस्ता आहे आणि आपल्याला आतमध्ये यायचं आहे रिव्हरकडे, जिथे ही ॲक्टिव्हिटी चालू होणार आहे. आपल्याला वॉटर शूज, लाईफ जॅकेट आणि नीचे कॅप सगळं तेच प्रोव्हाइड करतात. हेच ते ठिकाण आहे जिथून आपल्याला आता रिव्हर कॅनोनिंग स्टार्ट करायचं आहे. Maulingbana. Okay. Maulingbana. Listen, the name of this village. Okay. The activities we're gonna perform today, we call it river canyon. Canyoning. When we trek up ahead, you have to trek inside through the canyon. Cliff jump is an option. Okay. If you want to do, you can do. If don't want, you can skip it. उभं राहिल्या भीती तर नक्कीच वाटते. 3, 2, 1. चांगल्या व्हिडिओच्या शोधामध्ये दुसऱ्यांदा क्लिफ जम्प करण्याचा मोह झाला. तर ही आहे उमखाकोई रिव्हर, ज्याच्यात आपण आता कॅन्योनिंग करतोय. आणि क्लिफ जम्प झाल्यानंतर असं ते आपल्याला पुढे पुढे घेऊन जातात, पूर्ण ट्रेक करत नेतात. There is a hole. See. यार पता हम लोगों को जो उदयपुर में गए थे ना, उस वाटरफॉल पे ऐसे चाहिए थे. पाणी जबरदस्त थंड आहे या नदीचं. Go in that side, huh? We'll meet in Mumbai. Okay, bye. I'm going Mumbai. Wow, very good. भैया मैं तो थक गई. 2, 1, go. स्विमिंग पूल में डाइव करने की प्रैक्टिस है. इस बार मैंने 1-2 बार स्विमिंग पूल में डाइव करने की प्रैक्टिस की. What happened? Scared of snakes. क्या हुआ? Something was there. He's really scared of snakes and he has put his feet on it. Not me. And look at his face. It's okay, come. Must have gone. Yes, go on, come. Let's go and come on. Go. Snake. आम्हाला इथे आता स्नेक दिसलाय ह्याने ह्याचा पाय पडला. रोनाल्डसन से हाय. हाच तो मुलगा, हाच ह्याने पाय दिला सापावर.
नदीचं पाणी जरी गार असलं तरी त्यातच पडून राहायची इच्छा होत होती. या ऍक्टिव्हिटीचं म्हणाल तर 500 पर पर्सन चार्जेस घेतले जातात आणि गाईडचे चार्जेस वेगळे आहेत. 600 to 700 गाईडचे चार्जेस आहेत. या ऍक्टिव्हिटीसाठी जर 2 लोक असेल तर ते लोक 1 गाईड देतात, पण तेच जर 5 जणांचा ग्रुप असेल, 6 जणांचा ग्रुप असेल तर तिथे 2 गाईड आवश्यक आहेत. आपल्याला जितका वेळ पाण्यात राहायचा आहे, मजा करायची आहे, तितका वेळ आपण घेऊ शकतो आणि साधारण 2 ते 3 तास पूर्ण या ऍक्टिव्हिटीसाठी लागतो. इथले गाईड तुम्हाला 1 किंवा 2 फोन अलाउ करतात आतमध्ये न्यायला. त्यांच्याकडे पाऊच असतो, त्या पाऊचमध्ये आपण फोन ठेवायचा आणि आपले फोटोज व्हिडिओज ते घेतात. खूप छान प्रकारे आमचे फोटोज आणि व्हिडिओज घेतले. मंजुमल बॉयज मूवी बघितला का? आता मी जाणार आहे मंजुमल गल करायला. हा होल आहे, हा डायरेक्ट बांगलादेशला निघतो. कोणाला जर बांगलादेशला जायचं असेल तर इकडे जाऊ शकतात. जेव्हा पाऊस असतो त्या काळात लोक इथे येणं पसंत करतात, कारण की नद्यांना पाणी असतं आणि या ऍक्टिव्हिटी करताना अजून मजा येते. So this we are doing 30 feet. ज्यांना क्लिफ जम्प 30 फीट नसेल करायची ते रॅपलिंग नेऊ शकतात. अदरवाईज रॅपलिंग हे थोडंसंच आहे, अवघड नाहीये. हा रिव्हर कॅनोइंगचा एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप रिफ्रेशिंग होता. आम्हाला खूप मजा आली. तुम्हाला व्हिडिओ बघून नक्कीच मजा आली असेल आणि मजा आली असेलच तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मेघालयाच्या या सिरीजमध्ये अजून छान छान व्हिडिओज येणार आहेत, अजून छान छान ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होणार आहेत. त्याच्यासाठी स्प्रू टेल्सला आत्ताच सबस्क्राईब करा. स्टे ट्यून फॉर न्यू व्हिडिओज. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स गाईज? Nice. We enjoyed it a lot. Awesome. Thank you, Ronald. You are a very kind person. You are a very good person. Thank you so much for saving our life. It was really nice. Everyone must visit Molling Bana if you are coming Meghalaya. Yes, definitely. Yeah, definitely. Yeah. In monsoon. Share your Insta ID. Okay, I'll share you later. Later tell me in the video. In Ronald's Imli. Huh? Ronald's son's Imli. Okay.